नमस्कार मित्रांनो, पशुखाद्याचे वाढलेले भाव, चाऱ्याचे वाढलेले भाव, वाळला चारा किंवा हिरव्या चाऱ्याचे वाढलेले भाव, त्याबरोबरच मुरघासाचेही वाढलेले भाव असे असतानाही दूध दरामध्ये वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यापुढे जनावरे सांभाळण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दुधाच्या खरेदी दरात 1 महिन्यापासून 1 रुपयाचीही वाढ न झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा फटका बसत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा हवालदिल झाला आहे. उन्हाळ्याचा कडाका वाढला आहे. टंचाईग्रस्त भागात जनावरांना विकत पाणी आणून जनावरांना द्यावे लागत आहे. त्याचा अधिकचा आर्थिक फटका हा दूध उत्पादकांना बसत आहे. दूध उत्पादनातील झालेली घट, पाणी टंचाई, चारा टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले भाव, तर दूध दरात कुठल्याही प्रकारची वाढ न झाल्यामुळे दूध व्यवसाय संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सरकी झेप बाजारात 3,500 ते 4200 रुपये क्विंटलने मिळत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्याचा नाविलाज झालेला आहे. 2,500 रुपये क्विंटलने मिळणारी मका अद्याप मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे 3,000 रुपये टन असा भाव या मकेचा झाला आहे. 3,500 ते 4,000 रुपये मिळणारा ऊस 5,000 रुपये टनाने घ्यावा लागत असल्याने दूध उत्पादक शेतकरी मात्र कोंडीत सापडला आहे. 1,550 रुपये मिळणारी पेंडीची पोते 1,600 रुपयाला, कुठे 1,700 रुपयाला मिळत आहे. तर 1,800 रुपयाला मिळणारी सरकी पेंडीची पोते आता 1,900 रुपये ते 1,950 रुपयाला मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा पूर्ण गोत्यात आल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे. कडबा कडवळ चारा मिळणेही कठीण बनले आहे. त्यामुळे प्रति लिटरला सुमारे 35 ते 38 रुपये खर्च येत असल्याने दूध उत्पादन आणि नफ्याचा ताळमेळ घालताना शेतकरी हा मेटाकुटीला आला आहे. दुधाचे दर 1 महिना झाले स्थिर असल्या कारणाने गाईच्या दुधाला सध्या 36 रुपये ते 39 रुपये या विविध दूध कंपन्या आणि दूध संघानुसार मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चातही शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अशी सर्व परिस्थिती सध्या दूध व्यवसायाची झालेली असल्या कारणाने हा व्यवसाय सध्या खूप मोठ्या संकटातून जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भाव वाढतील आणि या संकटातून काहीतरी मार्ग निघेल या आशेवरच हा व्यवसाय सध्या चालू आहे. धन्यवाद.